जय हरी विठ्ठल. पोतराज ऐकले मंडळी तुम्ही. आणि हे पोतराज, त्यांची गाणी आणि ही सुद्धा एक परंपरा आहे. पोतराज ही एक कलासुद्धा आहे आणि हा एक समाजसुद्धा आहे. या समाजानं आपली परंपरा जोपासली आणि वारीमध्ये सुद्धा पोतराज ही परंपरा जोपासली जाते. माझ्यासोबत पोतराज म्हणून असणारे हनुमंत पोतराज आज माझ्याबरोबर आहेत आणि ते आपल्याला या परंपरेविषयी सांगतायत आणि सोबत पोतराजचं एक छान असं गाणं पण ते या ठिकाणी म्हणणार आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. जय हरी. तुमच्याबद्दल सांगा, तुमचं नाव सांगा आणि या पोतराज परंपरेविषयी सांगा. हनुमंत पोतराज अवघडे. महालक्ष्मीला बाळपणापासून सोडायला त्याची जपना जपतोय मी. पंढरीला वारीला चालत येत असतो या आणि माऊलीची वारी करून या वारकऱ्याला वाजवून खुश करत असतो माऊलीच्या समाधानासाठी. माऊलींची गाणी तुम्ही म्हणता पोतराज. वा, म्हणा माऊलीचं एखादं सुंदर असं गाणं. असा सोन्याचा पिंप येईल ऐका कोणाच्या गावा येला. आळंदी वता येईन मुक्ताबाईच्या भावा येला. माझ्या ज्ञानोबा देवा येला, माझ्या ज्ञानोबा देवा येला. आळवंदीच्या वाट एका सांडवल्या ती केळ. निवृत्ती ज्ञानेश्वर आहे ते संन्यासाचे बाळ. निवृत्ती ज्ञानेश्वर आहे ते संन्यासाचे बाळ. गांजले आळ येंदे इंद्रावणीच्या गाळा येना. जेथे समाध गीत याले 18 वर्षाच्या बाळा येना. जेथे समाध गीत याले 18 वर्षाच्या बाळा येना. ज्ञानोबा तुकोबाचे मुक्ताबाई मोरा येळे. वाकरी उकरीच्या वड्यावर साधू आले तर बक येळ. केल्या वाघाट मोक येळ, केल्या वाघाट मोक येळ. बोलाली मुक्ताबाई ज्ञानेश्वर माझ्या भावा. वाकरी उकरीच्या वड्यावर रे तुझ्या माझ्या नवत्या भेटे. वाकरी उकरीच्या वड्यावर रे तुझ्या माझ्या नवत्या भेटे. पंढरपुरामध्ये कोण बोलना कोण येला. पांडुरंगाचा माझ्या रथ वडरा बिगार हालईना. पांडुरंगाचा माझ्या रथ वडरा बिगार हालईना. माझा दंडवट गाव पावत का पोसोयाने. विठ्ठल रोकमेने आले रथात बसोयाने. विठ्ठल रोकमेने आले रथात बसोयाने. खूप सुंदर. वैशिष्ट्य जर आपण आत्ता बघितलं तर हे खूप मोठं गाणं आहे, मला कल्पना आहे. पण हे आळंदी ते पंढरपूर याच्यामधले जे सगळे टप्पे आहेत त्या टप्प्याचं त्यांनी महत्त्व सांगितलं आहे या कथेमधून आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.